हॅलो स्टुडंट्स, याच्या आधीच्या पिरियडमध्ये आपण पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचं बेसिक बघितलं. स्लोप कसा काढायचा, एका लाईनवर दोन जर पॉईंट असतील किंवा दोन पॉईंटमधून जर एखादी लाईन जात असेल तर स्लोप कसा काढायचा, परत दोन इंटरसेक्टिंग लाईनमधला अक्यूट अँगल कसा काढायचा, हे आपण सर्व बघितलेलं आहे. आता याच्या पुढे चालून आपल्याला वेगवेगळे फॉर्म्स, लाईनचे वेगवेगळे फॉर्म्स बघायचे आहेत. तर हेडिंग घ्या, इक्वेशन ऑफ लाईन इन स्टँडर्ड फॉर्म. इक्वेशन ऑफ लाईन in standard form. In standard form, first we see, take first point, the equation of x-axis. The equation of x-axis, we know on x-axis y coordinate point is 0. At any point on x-axis, at any point the y coordinate point is 0. Therefore the equation of x-axis is y is equal to 0. And similarly the equation of y-axis is x is equal to 0. This is the equation of x-axis and this is the equation of a y-axis, because x-axis and y-axis, it's a self-represents line. Therefore equation of x-axis is y is equal to 0 and equation of y-axis is x is equal to 0. Third point is the equation of lines which are parallel to x-axis, which are parallel to x-axis are of the form y is equal to b. The equation of lines which are parallel to x-axis. Suppose the lines which are parallel to x-axis, आपण x-axisला पॅरलल वरच्या साईडनं पण काढू शकतो आणि खालच्या साईडनं पण काढू शकतो. समजा दिस लाईन इज L. ह्या लाईन Lवर पॉईंट आहे कोणताही px, y. तर ह्या लाईनचं एक्स ॲक्सिसपासूनचं डिस्टन्स जे आहे ते समजा मी बी कन्सिडर केलं तर ह्याच्यावरचा प्रत्येक वाय कोऑर्डिनेट पॉईंट जो आहे, ह्याच्यावरचा प्रत्येक वाय कोऑर्डिनेट पॉईंट हा काय असेल, बी असेल, जो की कॉन्स्टंट असेल. मग अशा लाईन्स ज्या लाईन्स पॅरलल आहेत, एक्स ॲक्सिसच्या वरच्या साईडला ज्या लाईन्स पॅरलल आहेत त्यांचं इक्वेशन असेल y इज इक्वल टू बी. सिमिलरली जर खालच्या साईडला आपण जर लाईन्स काढल्या पॅरलल तर त्यांचं डिस्टन्स जे आहे एक्स ॲक्सिसपासून ते सुद्धा बी आहे, पण घेत असताना आपण खालच्या साईडला आहे त्याच्यामुळे त्याचं इक्वेशन आपण काय घेणार आहेत, y इज इक्वल टू मायनस बी. ह्या दोन फॉर्ममध्ये इक्वेशन असू शकतं. एक्स ॲक्सिसला पॅरलल असणाऱ्या लाईन्सचं ह्या दोन फॉर्ममध्ये इक्वेशन असू शकतं. सिमिलरली fourth point is the equation of lines which are parallel to y-axis are of the form x is equal to a or x is equal to minus a. Means if we draw a parallel lines to y-axis,
जर राईट साईडनं जर आपण पॅरलल लाईन काढली वाय ॲक्सिसला, तर त्या लाईनचं इक्वेशन येईल y इज इक्वल टू x इज इक्वल टू a. आणि जर आपण या साईडनं लेफ्ट साईडनं जर काढली तर त्या लाईनचं इक्वेशन येईल x इज इक्वल टू -a. कारण ही लाईन जी आहे निगेटिव्ह एक्स ॲक्सिसमधून जाते, तेव्हा लक्षात ठेवायचं की x इज इक्वल टू -a. आणि जेव्हा ही लाईन वॅक्सला पॅरलल आहे आणि पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिसमधून जाते, तेव्हा त्या लाईनचं इक्वेशन असेल x इज इक्वल टू a, वेअर a is nothing but the distance of this line from x axis. And this is also distance, a is also distance of this line from y axis, but x is equal to -a. निगेटिव्ह ॲक्सिसमधून पास होते, म्हणून x is equal to -a. These are two equations of lines which are parallel to y axis. Similarly, next point is, or next form of a line is next point is which is text star. The next point is the equation of line. This is called slope point form. यानंतरचे जे इक्वेशन्स आहेत किंवा यानंतरचे जे फॉर्म आहेत, ते इक्वेशन्स आपण लाईनचे इक्वेशन कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण हे फॉर्म यूज करणार आहेत. तर तसे 5-6 फॉर्म आहेत, ते मी तुम्हाला सांगते. स्लोप पॉईंट फॉर्म म्हणजेच त्या लाईनचं जर एखाद्या लाईनचं इक्वेशन काढायचं असेल तर त्याचा तुमच्याकडे स्लोप आहे आणि त्या लाईनवरचा एक पॉईंट जर तुम्हाला माहीत असेल तर आपण हे इक्वेशन यूज करणार आहेत. मग ह्याच्यामध्ये काय आहे तर लक्षात घ्या, if small m is slope of a line which passing through the point x1 comma y1, then the equation of a line is equation असेल y minus y1 which is equal to m in bracket x minus x1, where m is the slope of line and x1 y1 is a particular point which lie on this line. पर्टिक्युलर पॉईंट आपल्याला जर माहीत असेल x1 y1, त्या लाईनवरचा एखादा पर्टिक्युलर पॉईंट माहीत असेल आणि स्लोप माहीत असेल तर आपण हे इक्वेशन यूज करू शकतो लाईनचं इक्वेशन काढण्यासाठी. परत ह्याच्यामध्ये एक आहे, समजा ही लाईन जर ओरिजिनमधून जात असेल तर काय, ओरिजिनमधून जर जात असेल, इफ दिस लाईन पासिंग थ्रू ओरिजिन, origin O0, 0, मग हा पॉईंट ह्या लाईनवर येईल, म्हणजेच हा पॉईंट हा लाईनचं इक्वेशन सॅटिस्फाय करेल. म्हणजेच x1 y1 जर आपण 0 0 पुट केले तर निश्चितच तुम्हाला इक्वेशन मिळेल ओरिजिनचं. देन द इक्वेशन ऑफ लाईन इज 0 0 पुट करा, x1 y1 पर्टिक्युलर पॉईंट आपल्याला जर त्या लाईनवरचा माहिती आहे की बाबा ओरिजिनमधून जाते तर तो पॉईंट हा लाईनचं इक्वेशन सॅटिस्फाय करेल, म्हणजेच y इज इक्वल टू mx येईल. म्हणजेच दिस इज अ इक्वेशन ऑफ लाईन विच पासिंग थ्रू ओरिजिन. ह्या लाईनच्या इक्वेशनमध्ये तुमची कॉन्स्टंट टर्म ही 0 आहे, म्हणजे कॉन्स्टंट टर्म नसते. y इज इक्वल टू mx, इट रिप्रेझेंट द इक्वेशन ऑफ लाईन विच पासिंग थ्रू ओरिजिन. Next point is point form. This is a slope point form. Next one is two-point form. Two-point form.
टू पॉईंट फॉर्म ह्याच्यामध्ये एखाद्या लाईनवरचे जर तुम्हाला दोन पर्टिक्युलर पॉईंट माहीत असतील तर अशा वेळेस आपण त्या लाईनचं इक्वेशन काढू शकतो. म्हणजेच इफ द लाईन पासिंग थ्रू two points then passing through 2 points x1 y1, suppose this point is say a x1 y1 and b x2 y2, then the equation of a line is of the form. कशा पद्धतीचं असेल ते इक्वेशन, तर तो इक्वेशन आहे y minus y1 divided by y2 minus y1 which is equal to x minus x1 divided by x2 minus x1. We use this equation for calculating the line when line passing through 2 points x1 y1 and x2 y2. Next form is slope intercept form. मागच्याच लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलं की इंटरसेप्ट म्हणजे काय, एक्स इंटरसेप्ट, वाय इंटरसेप्ट. लाईन दिलेली लाईन एक्स ॲक्सिसला ज्या पॉईंटमध्ये मीट होते त्याचा एक्स कोऑर्डिनेट पॉईंट म्हणजे एक्स इंटरसेप्ट, आणि दिलेली लाईन वाय ॲक्सिसला ज्या पॉईंटमध्ये मीट होते त्याचा वाय कोऑर्डिनेट पॉईंट म्हणजेच वाय इंटरसेप्ट. तर इथे आपल्याला एकच इंटरसेप्ट घ्यायचा आहे, स्लोप इंटरसेप्ट फॉर्म. समजा एखाद्या लाईनचा तुम्हाला स्लोप माहिती असेल, त्याचा इंटरसेप्ट माहीत असेल वाय इंटरसेप्ट, अशा वेळेस आपण त्या लाईनचं इक्वेशन काढताना कोणता फॉर्म यूज करायचा हे इक्वेशन सांगतं. मग इफ m इज द स्लोप ऑफ if m is the slope of line and suppose c is y intercept of line, then the equation of a line is then the equation of a line is y is equal to mx plus c. We use this equation. हे इक्वेशन आपण यूज करणार आहेत जेव्हा आपल्याला एखाद्या लाईनचा स्लोप माहीत असेल आणि आपल्याला एक इंटरसेप्ट माहीत असेल वाय इंटरसेप्ट, तेव्हा आपण हे इक्वेशन यूज करणार आहेत. नेक्स्ट फॉर्म इज डबल इंटरसेप्ट फॉर्म. डबल इंटरसेप्ट फॉर्म नावामध्येच आहे. डबल म्हणजे दोन इंटरसेप्ट्स, दोन्ही इंटरसेप्ट तुम्हाला माहीत असतील तर अशा वेळेस आपण हे इक्वेशन यूज करू शकतो लाईनचं इक्वेशन काढण्यासाठी. इथे फक्त एकच इंटरसेप्ट घेतला होता या इक्वेशनमध्ये, आता इथे डबल इंटरसेप्ट म्हणजे तुम्हाला दोन इंटरसेप्ट कन्सिडर करावे लागतील. लेट स्मॉल a and small b are the x intercept and y intercept respectively, then the equation of a line is x divided by a plus y divided by b which is equal to 1. x divided by a plus y divided by b is equal to 1. आपण बघितलेलं आहे इंटरसेप्ट. समजा ही लाईन घेतली आपण, ही लाईन जिथं एक्स ॲक्सिसला मीट होते तो पॉईंट a,0 आणि इथे b वाय ॲक्सिसवर एक्स कोऑर्डिनेट पॉईंट 0 असतो. मग a इज एक्स इंटरसेप्ट आणि b इज वाय इंटरसेप्ट. जर अशा पद्धतीने आपल्याला इंटरसेप्ट दिलेले असतील तर आपण त्या लाईनचं इक्वेशन काढू शकतो बाय युजिंग दिस फॉर्म्युला. अँड लास्ट फॉर्म ऑफ लाईन इज
last form of a line is normal form. Normal form. नॉर्मल फॉर्म. नॉर्मल फॉर्म म्हणजेच एखाद्या लाईनचा तुम्हाला नॉर्मल दिलेले असेल. नॉर्मल म्हणजे सिम्पली एक, आता ही लाईन आहे यल, तर हिला जी परपेंडिक्युलर घेतलेली आहे आपण ओरिजिनमधनं, त्या लाईनला आपण नॉर्मल म्हणणार आहे. समजा हा पॉईंट आहे ओ, हा पॉईंट आहे पी, आणि ही लाईन आपली यल आहे. मग अशा वेळेस ह्या लाईनचं इक्वेशन काय असेल किंवा कसं काढता येईल तुम्हाला ह्या लाईनचं इक्वेशन? तर ओ पी, समजा OP alpha is the angle made by the normal or OP with a positive x-axis, then the equation of this line is x into cos alpha plus y into sin alpha, which is equal to small p. This small p is nothing but it is a length of this normal or length of a OP. Small p is nothing but a length of a OP. X cos alpha plus y sin alpha which is equal to P. This is the last form of a line. परत एकदा आपण सगळे फॉर्म व्यवस्थित लिहून काढूया. पहिला जे आपल्याला फक्त लाईनचं इक्वेशन काढण्यासाठी जे आपल्याला लागणार आहेत तेच इक्वेशन आपण बघणार आहेत. फर्स्ट होता आपला द इक्वेशन ऑफ लाईन विच पासिंग थ्रू द पॉईंट x1 x1, y1 अँड हॅविंग स्लोप m इज y minus y1 which is equal to m in bracket x minus x1. सेकंड वन इज 2 पॉईंट फॉर्म आपण बघितला. 2 पॉईंट फॉर्ममध्ये समजा एखादी लाईन, एखाद्या लाईनवर 2 पॉईंट्स असतील x1 y1 अँड x2 y2. मग अशा वेळेस आपण त्या लाईनचं इक्वेशन घेणार आहेत y minus y1 डिवाइड बाय y2 minus y1 which is equal to x minus x1 divided by x2 minus x1. Third one is थर्ड फॉर्म आपण बघितला स्लोप इंटरसेक्ट फॉर्म y इज इक्वल टू mx प्लस c. फोर्थ वन इज स्लोप इंटरसेप्ट झाल्यानंतर आपण डबल इंटरसेप्ट फॉर्म बघितला होता x डिवाइड बाय a प्लस y डिवाइड बाय b इज इक्वल टू 1. आणि लास्ट वन एक बघितला आपण फॉर्म ज्याला की नॉर्मल फॉर्म आपण नाव दिलं होतं. नॉर्मल फॉर्म होता x इंटू कॉस अल्फा plus y into sin alpha which is equal to small p, where p is length of normal and alpha is the angle made by the normal with x-axis. These are the forms of lines. हे इक्वेशन यूज करून आपण आता प्रॉब्लेम सॉल्व करणार आहेत. तर प्रॉब्लेमच्या रिक्वायरमेंटनुसार आपण हे ह्याच्यातले फॉर्म उचलणार आहेत आणि लाईनचे इक्वेशन्स काढणार आहेत. मग आपण आता प्रॉब्लेमला स्टार्ट करूया. तर फर्स्ट प्रॉब्लेम असेल, फर्स्ट प्रॉब्लेम first problem, write equation of a line parallel to x-axis. Write equation of a line parallel to x-axis, parallel to x-axis and at a distance of 5 units from it and above it. सोपं आहे, एकाच लाईनचं आहे. मी तुम्हाला याच्या आधी हे फॉर्म सांगण्याच्या आधी तुम्हाला दिलं होते, इक्वेशन्स सांगितले होते. एक्स ॲक्सिसचं इक्वेशन होतं y इज इक्वल टू 0, वाय ॲक्सिसचं होतं x इज इक्वल टू 0 आणि त्यानंतर एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिसला पॅरलल असणाऱ्या लाईनचे फॉर्म मी तुम्हाला सांगितले होते. मग इथे काय म्हणतात, इथे काय आहे की बाबा इक्वेशन
write the equation of line parallel to x axis. मग आता पॅरलल टू एक्स ॲक्सिस म्हणजे वरच्या साईडला असेल आणि खालच्या साईडला असेल. मग आपण कोणत्या साईडला आहे ते बघू. अँड ॲट अ डिस्टन्स ऑफ 5 युनिट्स डिस्टन्सवर आहे फ्रॉम अँड अबोव इट, म्हणजे वरच्या साईडला जे आहे ते त्याचं डिस्टन्स किती आहे एक्स ॲक्सिसपासूनचं 5 युनिट्स आहे. मग अशा वेळेस या लाईनचं इक्वेशन जे आहे ते कोणत्या फॉर्ममध्ये मी सांगितलं होतं तुम्हाला, y=b. मग इथं इक्वेशनचं ह्या लाईनचं इक्वेशन येईल सिम्पली y=5. एकाच लाईनचं आन्सर होतं. बट असं तुम्ही असं लिहू शकता की वी नो द इक्वेशन ऑफ लाईन विच इज पॅरलल टू एक्स ॲक्सिस इज ऑफ द फॉर्म y=b. देअरफॉर y=5. कारण b आपण इक्वेशनमध्ये जनरल इक्वेशनमध्ये b म्हणजेच काय घेतलं होतं आपण, द डिस्टन्स ऑफ दिस लाईन फ्रॉम एक्स ॲक्सिस. इथं b म्हणजेच तुम्हाला काय दिलेलं आहे, 5 दिलेलं आहे. तर y=5. दिस इज द इक्वेशन ऑफ लाईन. नेक्स्ट प्रॉब्लेम इज find equation of a line passing through passing through the points a2, 0 and b3, 4. a2, 0 and b3, 4. आता कोणता फॉर्म घेता येईल. फाइंड द इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू द पॉईंट्स a2, 0 अँड b3, 4. असं सगळे प्रॉब्लेम आपले याच पद्धतीचे किंवा तुम्हाला इक्वेशन फाइंड करायचं आहे लाईनचं. मग ह्याच्यापैकी कोणता फॉर्म तुम्हाला युजफुल ठरेल. दोन पॉईंट तुम्हाला ह्या लाईनवरचे माहिती आहेत. मग 2 पॉईंट फॉर्म तुम्ही यूज करू शकता. देअरफॉर राईट डाऊन हिअर सिन्स गिव्हन लाईन, सोल्युशनमध्ये घ्या, सिन्स गिव्हन लाईन passing through the points capital A2, 0 and capital B3, 4, then we know equation of a line passing through x1, y1 and x2, y2 is जनरल इक्वेशन आपल्याला माहिती आहे काय आहे, y minus y1 divided by y2 minus y1 which is equal to x minus x1 डिवाइड बाय x2 मायनस x1. व्हॅल्यू पुट करा. जे दोन पॉईंट्स आहेत त्यांना नावं द्या वाटल्यास. हे 2, 0 x1 y1 अँड दिस इज x2 y2. पुट करा y मायनस y1 that is y minus 0 divided by y2 minus y1 4 minus 0 which is equal to x minus x1. x minus x1 is 2 divided by x2 minus x1 that is 3 minus 2. Therefore y divided by 4 which is equal to x minus 2 divided by 3 minus 2 is 1. Therefore the equation of a line is therefore y which is equal to 4 in bracket x minus 2, take cross multiplication here, y is equal to 4x minus 8. Therefore we also can write this as 4x minus 8 which is equal to y, or 4x plus y ला शिफ्ट करायच्या साईडला minus y minus 8 is equal to 0. This is equation of line which passing through the points capital A2, 0 and capital B3, 4. This is the equation of a line.
Take next problem. Next problem is find the equation of a line containing the point. Find the equation of a line. Find the equation of a line containing the point 4, 3, containing the point 4, 3 and having inclination 120 degree and having inclination 120 degree. तुम्हाला अशा लाईनचं इक्वेशन फाइंड करायचं आहे की त्या लाईनवर कोणतं पॉईंट असला पाहिजे 4, 3 अँड हॅव्हिंग इन्क्लिनेशन, त्याने पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिसशी कितीचा अँगल तयार केलेला असावा 120 डिग्री. मग अशा लाईनचं इक्वेशन फाइंड करायचं आहे. मग कोणतं इक्वेशन तुम्हाला युजफुल ठरेल, याच्यापैकी कोणता फॉर्म तुम्हाला युजफुल ठरेल? इन्क्लिनेशन म्हणला तर स्लोप आपल्याला काढता येतो, एम इज इक्वल टू टॅन थिटा. यम आहे आपल्याकडे, स्लोप मिळून जाईल एम, आणि एक पॉईंट पण त्या लाईनवरचं माहिती आहे, म्हणजे आपल्याला फर्स्ट इक्वेशन हे युजफुल ठरेल. मग आपण फर्स्ट इक्वेशन यूज करून आपण ह्या लाईनचं इक्वेशन काढू शकतो आहे. पहिल्यांदा आपण स्लोप काढून घेऊया. सिन्स or given that inclination of a line, that is theta is given, theta is equal to 120 degree, then we find slope. Therefore slope m is equal to tan theta, that is tan theta, but theta is here 120 degree. This 120 can be written as tan of 180 degree minus 60 degree. हे आपण बघितलेलं आहे ट्रिग्नोमेट्रिक चॅप्टरमध्ये, आपण बघितलेलं आहे. तर ह्याची व्हॅल्यू येते tan 180 डिग्री मायनस थीटा. तर 180 पेक्षा लहान अँगल जे असतात ते सेकंड क्वाड्रंटमध्ये येतात. मग सेकंड क्वाड्रंटमध्ये टॅनचं साईन ॲड शुगर, म्हणजे टॅनचं साईन आहे मायनस आणि 180ला चेंज येत नाही, त्याच्यामुळे tan 180 डिग्री ॲज इट इज. देअरफॉर विच इज इक्वल टू tan 60 डिग्री थीटा मायनस tan थीटा मायनस tan 60 डिग्री. व्हॅल्यू ऑफ tan 60 डिग्री इज √3. देअरफॉर we get slope m is minus √3. Therefore we know the equation of a line passing through the point passing through the point 4, 3 and having slope आपण आत्ताच काढलेला आहे स्लोप and having slope minus √3 is तुम्हाला लिहून घ्यायचं असेल तर पॉज करून तुम्ही लिहून घेऊ शकताय. हॅव्हिंग स्लोप मायनस √3 इज काय असेल लक्षात घ्या. जनरल फॉर्म तर आपला हा आहे y मायनस y1 विच इज इक्वल टू m इन ब्रॅकेट x मायनस x1. तर x1 y1 हा पर्टिक्युलर पॉईंट असतो. तर लाईनवरचा आपला इथे पर्टिक्युलर पॉईंट प्रॉब्लेममध्ये दिलेला आहे 4, 3 आणि स्लोप मायनस √3 दिलेला आहे. तर पुट द व्हॅल्यूज, all values here. y minus y1 is 3 which is equal to slope m is minus √3 in bracket x minus x1 is here 4. Calculate this, we get the equation of a line
y मायनस 3 विच इज इक्वल टू मायनस रूट 3नी मल्टिप्लाय करा ब्रॅकेटमध्ये मायनस रूट 3x मायनस मायनस बिकम्स प्लस 4 रूट 3. देअरफोर ह्या सगळ्या टर्म्स आपण या साईडला शिफ्ट करूया. मायनस रूट 3x इकडे आल्यानंतर प्लस होईल रूट 3x here plus y minus 3 this plus becomes minus, that is 4 minus 4 root 3 which is equal to 0. This is the equation of a line which is which is passing through the point 4 comma 3 and having slope minus root 3. Take next problem. The vertices of triangle are the vertices of a triangle are the vertices of a triangle are a3 comma 4 b2 comma 0 a3 comma 4 b2 comma 0 2 comma 0 and c minus 1 comma 6. Find the equation of lines. Find equations of lines. Find equation of line containing median AD. Equation of line. Sorry. Find equation of line of a line containing median AD. Containing median AD. Containing median AD. थोडक्यात आपल्याला काय करायचं आहे की बाबा एक लाईनचं इक्वेशन काढायचं आहे. ती लाईन कोणती आहे? मेडियन आहे. मेडियन ADचं तुम्हाला इक्वेशन काढायचं आहे. मग फर्स्ट आपण एक ट्रायंगल काढून घेऊया. एचे कोऑर्डिनेट पॉईंट्स आहेत 3, 4, बीचे आहे 2, 0 आणि सीचे आहे -1, 6 आणि आपण मेडियन घेतोय. मेडियन म्हणजे मेडियन इज नथिंग बट इज अ लाईन सेगमेंट विच passing through the vertex and it joins the midpoints of the opposite sides, that is this इथं BC ऑपोजिट साइड आहे A ची आणि BCचा मिड पॉइंट आपण घेतलेला आहे कॅपिटल D. देअरफॉर AD इज अ मेडियन. आपण D चे कोऑर्डिनेट पॉईंट्स काढूया. D चे कोऑर्डिनेट पॉईंट्स काढल्यानंतर आपल्याला AD लाईन ADचं इक्वेशन किंवा मेडियन ADचं इक्वेशन आपल्याला काढता येईल बाय युजिंग 2 पॉईंट फॉर्म. पहिल्यांदा आपण डी पॉईंट काढूया. तर डी पॉईंट काढण्यासाठी परत मी याच्या आधी पण असा प्रॉब्लेम घेतला होता की बाबा डी मिड पॉईंट आहे. मिड पॉईंट काढण्यासाठी आपल्याला फॉर्म्युला यूज करावा लागेल, दॅट इज 2 प्लस ऑफ -1 डिवायडेड बाय 2 कॉमा x2. समजा हा x1 y1 असेल आणि हा x2 y2 असेल तर आपण फॉर्म्युला घेतो x1 प्लस x2 डिवायडेड बाय 2 आणि पुन्हा 0 प्लस 6 डिवायडेड बाय 2 म्हणजे तुमचं डीचे कोऑर्डिनेट पॉईंट्स मिळून जातात. दॅट इज प्लस मायनस 1/2 आणि इकडे असेल 6 डिवायड बाय 2 मीन्स 3. म्हणजे डीचे कोऑर्डिनेट पॉईंट्स तुम्हाला मिळून गेले. मग लाईन इक्वेशन ऑफ लाईन AD विच पासिंग थ्रू द पॉईंट A अँड D आपण काढू शकतो. मग सोल्युशनमध्ये आपण लिहूया हिअर AD इज अ मेडियन and D is midpoint of a side BC. Therefore we have to calculate D as 2 plus of -1 divided by 2 comma 0 plus 6 डिवायडेड बाय 2. मिड पॉईंट फॉर्म्युला यूज केलेला आहे ते
बाकी काय नाही. डी प्लस मायनस मायनस इथं आपण केलं होतं 1/2, 3. चे कोऑर्डिनेट पॉईंट्स आपल्याला मिळाले. मग द इक्वेशन ऑफ अ लाईन AD, line or median AD, the equation of line or median AD which passing through 2 points, त्या लाईनवरचे आपल्या 2 पॉईंट्स माहिती आहे. पासिंग थ्रू 2 points, 2 points माहिती आहेत आपल्याला. दॅट इज AD, A 3,4 and B half 1/2, 3. म्हणजे 2 पॉईंट्स माहिती आहे. तर इक्वेशन आपण कॅल्क्युलेट करूया. इक्वेशन कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला 2 पॉईंट फॉर्म यूज करायचा आहे. मग 2 पॉईंट फॉर्म लिहून काढूया. देअरफॉर जनरल इक्वेशन आधी आपण लिहूया. y minus y1 divided by y2 minus y1 which is equal to x minus x1 divided by x2 minus x1. Therefore y minus y1. Suppose this is a x1 y1 and this is x2 y2. Y minus y1, that is y minus 4 divided by y2 minus y1, that is 3 minus 4, which is equal to x minus x1, that is x minus 3 divided by x2 minus x1, that is half minus 3. कॅल्क्युलेशन करूया आपण. तुम्हाला लिहून घ्यायचं असेल तर तुम्ही पॉज करून लिहून घेऊ शकता. Therefore y minus 4 divided by 3 minus 4 is minus 1, which is equal to x minus 3 divided by, इथे नाही म्हणजे 1 आहे. डिनॉमिनेटर वेगवेगळे टेक मल्टिप्लिकेशन. 2 into 1 is 2, टेक क्रॉस मल्टिप्लिकेशन. 1 into 1 is 1, minus 3 into 2 is a 6. Therefore y minus 4 divided by minus 1, which is equal to x minus 3 divided by, this is 1 minus 6 is minus 5 divided by 2, take cross multiplication, that is minus 5 divided by 2 in a bracket y minus 4, which is equal to minus 1, or simply minus, write down minus in bracket x minus 3. Calculate this. Minus 5 as it is, y minus 4 which is equal to minus 2 तिकडे shift करा, that is 2 in bracket x minus 3. Therefore minus 5 ने multiply करा, that is minus 5y plus 20, or this minus minus get cancel, remaining we multiply only by 5, that is 5y minus 4, 5y minus 4, which is equal to 2x minus 6. Therefore 2x minus 6, which is equal to 5y minus 4. Therefore 2x, take plus 5y to other side, minus 5y minus 6 minus 4 इकडच्या साईडला घ्या. परत काय होईल, प्लस 4, which is equal to 0. Therefore 2x minus 5y minus 2 is equal to 0. This is the equation of line. This is the equation of median which passing through A on BC. This is the equation of sorry, there is a small mistake. Minus 520 here. 6 5y minus 20 here, plus 20, and here 14. Note it down, it's 14.
थोडंसं फास्ट झालं असतील प्रॉब्लेम तर तुम्ही पॉज करून तुम्ही नोट डाऊन करू शकता. याच्यानंतरचा भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया.